रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात राहत होता कृष्णा खंडवी. वय फक्त 23 वर्ष. गावातील साधा, प्रामाणिक आणि मेहनती तरुण. पेण तालुक्यातील गौळवाडीचा तो रहिवासी. काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं दीपाली अशोक निरगुडे या सुंदर तरुणीशी. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही महिन्यात दीपाली आणि कृष्णा एकमेकांसोबत चांगलं राहत होते. दीपाली वयानं कृष्णापेक्षा थोडी लहान होती. तिचं वय केवळ 19 वर्ष. तिला मॉडर्न राहायला आवडायचं. तिला मोबाईल, सोशल मीडिया यांचं वेड होतं. तर कृष्णा साधा, थोडा पारंपरिक विचारांचा मुलगा होता. दोघांमध्ये स्वभावात खूप जास्त फरक होता आणि तोच फरक हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करू लागला. कृष्णाला वाटायचं आपली बायको दीपालीनं थोडं स्थिर व्हावं, आपल्या संसाराकडे, घराकडे लक्ष द्यावं. पण दीपाली मात्र सोशल मीडियावरच तिचा अधिक वेळ घालवत असे. नवऱ्याकडे, परिवाराकडे अजिबात लक्ष देत नसे. अगोदर सगळ्यांनी ती नवीन आहे म्हणून तिला समजून घेतलं. पण रोज रोज तेच व्हायला लागल्यानंतर दिवसेंदिवस त्यांच्यात भांडणं वाढू लागली आणि नवरा बायकोचं नातं ताणलं जाऊ लागलं. त्याच काळात बायको दीपालीच्या आयुष्यात प्रवेश झाला उमेश सदू महाकाळचा. वय 21 वर्ष. पहिल्यांदा दोघांची ओळख झाली इंस्टाग्रामवर आणि इथेच सुरुवात झाली त्या कथेला जी शेवटी खुनाच्या भयानक शेवटावर पोहोचली. दीपाली आणि उमेशची ओळख सुरुवातीला साध्या चॅट पासून झाली, पण नंतर त्यांच्यातील संवाद वाढत गेले. हळूहळू दोघांमध्ये आकर्षण वाढलं, एकमेकांबद्दल ओढ निर्माण झाली आणि दोघंही सगळ्यांची नजर चुकवून एकमेकांना भेटू लागले. आपली बायको बाहेर कुठे जाते, ती अशी का वागते असे विचार नवरा कृष्णाच्या मनात यायचे. कृष्णाला काहीतरी चुकतंय असं जाणवू लागलं, कारण बायकोच्या अशा वागण्यामुळे घरातले वातावरण अधिक बिघडू लागलं होतं. कृष्णा तिला विचारायचा, दीपाली तू नेहमी कुठे बाहेर जातेस, कुणाशी बोलत असतेस? तेव्हा ती मात्र हसत उत्तर द्यायची, मी अशीच आहे. तुम्हाला माझ्यावर संशय घ्यायची सवयच आहे. मैत्रिणींना भेटायला जात असते बाहेर, बाकी दुसरं काही नाही. पण नवरा कृष्णाचा हा संशय खरा होता. दीपाली आणि उमेशच्या नात्यानं आता मर्यादा ओलांडल्या होत्या. प्रेमाच्या नावाखाली त्यांनी सीमा मिटवली होती आणि आता त्यांच्या नात्याचा सर्वात मोठा अडथळा होता नवरा कृष्णा, जो रोज तिला प्रश्न विचारायचा, तिच्यावर नजर ठेवायचा. कृष्णाच्या अस्तित्वामुळे त्यांचं नातं लपवणं अवघड होतं. दीपालीसाठी तिचा नवरा म्हणजे आता ओझं आणि याच विचारांतून तिच्या मनात हत्येचा विचार रुजला. दीपाली आणि उमेश सतत गुप्त चॅटमध्ये बोलत राहिले. नवऱ्याला आता संपवावं लागेल. तो कधीच मला घटस्फोट देणार नाही, मला सोडणार नाही, म्हणून आपल्यातून त्याला दूर करावं लागेल. तेव्हाच आपल्याला एकमेकांसोबत राहता येईल. त्याला दूर केलं तेव्हाच आपण मोकळं होऊ, एकमेकांसोबत लग्न करू, असं बोलणं यांचं होऊ लागलं. बायको दीपाली आणि तिचा प्रियकर यांची योजना आखायला सुरुवात झाली. पण नवऱ्याच्या हत्येची अंमलबजावणी कशी करायची, त्यांची ओळख न पटता हे काम व्हावं म्हणून ते अजून एक साथीदार शोधू लागले. तेव्हा दीपालीची मैत्रीण सुप्रिया चौधरीनं त्यांना या कामात मदत करायला होकार दिला. सुप्रिया ही दीपालीची खूप जवळची मैत्रीण होती आणि दीपालीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे तिला माहिती होतं. सुप्रिया दिसायला खूप सुंदर, थोडी चपळ आणि सोशल मीडियात पक्की खिलाडी. तिनं ठरवलं, दीपालीच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवायचं काम मी करते. तिनं पायल वारगुडे या नावानं बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं. त्या खात्यावरून तीच दीपालीचा नवरा कृष्णाशी संपर्क साधणार होती. त्यांची योजना खूप धोकादायक होती, पण तिघांनाही वाटलं आपल्याला कोणीच ओळखणार नाही. ठरल्याप्रमाणे त्यांचा प्लॅन सुरू झाला. काहीच दिवसांनी कृष्णाला पायलच्या अकाउंटवरून मेसेज आला. त्यानं दुर्लक्ष केलं, पण रोज सुप्रिया पायलच्या अकाउंटवरून त्याला मेसेज पाठवायला लागली. आता मात्र कृष्णा विचारात पडला, पण गोड बोलण्यानं आणि भावनिक संदेशांनी तो फसला गेला. घरात बायको दीपालीला त्याच्यासोबत बोलायला वेळ नव्हता. नात्यात तणाव होता आणि त्याच काळात पायल त्याच्याशी रोज बोलू लागली, तिचे फोटो पाठवू लागली आणि कृष्णाला वाटलं कुणीतरी त्याला समजून घेते, त्याला कोणीतरी चांगली मैत्रीण भेटली आहे आणि तोही आता आपल्या मनातील गोष्टी पायल सोबत बोलायला लागला. 10 ऑक्टोबर 2025 ची ती तारीख. त्या दिवशी पायल म्हणजेच सुप्रियाने कृष्णाला मेसेज केला, एकदा भेटूया ना आपण, तितकीच एकमेकांना अजून ओळखायला मदत होईल. कृष्णा मात्र विचार करत होता, आपलं लग्न झालंय, आपण चुकतोय, पण बायकोच्या व्यवहारामुळे तो पायलला भेटायला तयार झाला. पायलने त्याला नागोठणे बस स्टँडवर ये, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे असे सांगितले. कृष्णा सुद्धा तयार होऊन पायलला भेटण्यासाठी निघाला. त्याने आपल्या घरच्यांना सांगितलं की थोडं कामासाठी मी आज बाहेर जात आहे.
त्या दिवशी तो घरातून जसा बाहेर पडला तो परत घरी परतलाच नाही, कारण बस स्टँडवर सुप्रिया त्याची वाट पाहत होती. साध्या पोशाखात, चेहऱ्यावर बनावट स्मित. कृष्णा आला. तिला त्याच्यासारखंच साध्या गणवेशात पाहून थोडं हसला. आज पहिल्यांदाच ते भेटले होते, त्यामुळे दोघेही एकमेकांबद्दल थोडंसं बोलले. काही वेळानंतर सुप्रिया त्याला म्हणाली, चल ना कृष्णा, थोडं शांत ठिकाणी जाऊन बसूया, अजून जास्त गप्पा गोष्टी करूया, एकमेकांना जाणून घेऊया. कृष्णाला माहिती नव्हतं की तो जाळ्यात फसला जात आहे. तो तर आपल्याला आवडत असणारी मुलगी पायल म्हणूनच सुप्रियाकडे बघत होता. त्याला माहिती नव्हतं की ही मुलगी आपलीच बायको दीपालीची मैत्रीण सुप्रिया आहे आणि दीपाली आणि तिच्या प्रियकरानेच तिला आपल्या आयुष्यात पाठवले आहे. सुप्रियासोबत जायला कृष्णा तयार झाला. कृष्णा तिच्या मागे गेला. वासगावच्या जंगलात. तिथे कृष्णाची बायको दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश आधीपासूनच दबा धरून होते. त्या जंगलात थोडासा अंधार पसरायला लागला होता. कृष्णा सुप्रियासोबत बोलत तिथेच एका झाडाखाली बसला होता. अचानक उमेशनं त्याच्यावर झडप घातली. कृष्णा ओरडायच्या आत दीपालीनं ओढणीने त्याचा गळा आवळला. आपल्यासोबत काय घडतंय कृष्णाला समजेना. सुप्रिया, पायल, आपल्या बायकोची मैत्रीण, हे कोडं त्याला आता समजून चुकलं असावं. आपल्याच बायकोने आपल्याला मारण्याचा प्लॅन बनवला आहे तो समजून चुकला आणि स्वतःला वाचवण्यासाठी संघर्ष करू लागला. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते की का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, का माझ्यासोबत लग्न केलं. स्वतःला वाचवण्याचा संघर्ष काही क्षण चालला, पण शेवटी कृष्ण थांबला, तो कायमचा. क्षणभर शांतता पसरली. फक्त त्या घनदाट जंगलात झाडांची पानं मात्र हलत होती. त्याचबरोबर दीपालीच्या हातांची थरथरही होत होती. सगळं संपलं, आपण मोकळं. तो गेला. उमेश म्हणाला, हो संपलं सगळं, आपण आता लग्न करू शकतो. दीपाली कुजबुजली. तोच सुप्रिया म्हणाली, हा आपण गुन्हा केलाय, आपण अडकता कामा नये. चेहरा ओळखला गेला तर आपण फसू शकतो. म्हणून कृष्णाचा चेहरा लपवून हे त्यांचे पुढचे पाऊल होते. त्यांनी त्याचा चेहरा विद्रूप करण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर केमिकल टाकलं. त्याचा फोन फोडून टाकला, सिम कार्ड तोडलं आणि त्याचा मृतदेह त्याच झाडाखाली टाकून तीनही जण तिथून परतले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरचे टेन्शन मध्ये होते. रात्र बायको दीपालीच्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन नव्हतं. आपण काय केलंय याचा तिला पस्तावा नव्हता. ती आनंदामध्ये आपल्या प्रियकरासोबत रात्री गप्पा मारत राहिली. दुसऱ्या दिवशी कृष्णा घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासण्यात आल्या. हळूहळू पोलिसांनी सुगावा मिळवला आणि तिन्ही आरोपींचा माग काढला. मांजरीला वाटतं आपण डोळे मिटून दूध पित आहोत, आपल्याला कोणीच पाहत नाही, पण चोरी मात्र तिची पकडली जाते. असंच या आरोपींच्या बाबत घडलं. जेव्हा दीपालीला अटक झाली तेव्हा ती काही काळ शांत राहिली, पण नंतर तिने सगळं कबूल केलं. मीच केली चूक, ती म्हणाली. उमेश, दीपाली आणि सुप्रिया तिघांनाही अटक झाली. तिघांवरही हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल झाले. नागोठणे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला. सोशल मीडियावर ओळख होऊन निर्माण झालेल्या या संबंधामुळे एका तरुणाचं आयुष्य कायमचं संपलं. आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला असेल की प्रेम इतकं आंधळं कसं होऊ शकतं की माणूस स्वतःच्याच हातांनी मृत्यूचं आमंत्रण देतो. आज दीपाली तुरुंगात आहे. तिच्या डोळ्यात अपराधाची जाणीव आहे, पण त्याने आता काहीही बदलणार नाही. तिला व तिच्या प्रियकराला तर शिक्षा होणारच. प्रेम हे आयुष्य सुंदर बनवण्यासाठी असतं, कोणाचं आयुष्य संपवण्यासाठी नाही. दीपाली, उमेश आणि सुप्रिया यांच्या या कृत्यानं केवळ एका निष्पाप तरुणाचा जीव गेला नाही, तर 3 आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झाली. आज तुरुंगांच्या भिंतीमागे दीपालीला कदाचित अपराधाची जाणीव होत असेल, पण त्या पश्चातापाने आता कृष्णा परत येणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, सोशल मीडियावर सुरू झालेल्या बनावट नात्यांनी कित्येकांना फसवलं आहे. विश्वासाचं नातं जर फसवणुकीच्या आधारावर उभं असेल तर ते नातं नेहमी मृत्यूकडे नेतं. एका क्षणाचा मोह, एक चुकीचा निर्णय आणि संपूर्ण आयुष्य अंधारात ढकललं जातं. प्रेम म्हणजे त्याग, समजूतदारपणा आणि संयम, द्वेष, सूड आणि फसवणूक नाही. जेव्हा भावनांवर विवेक हरवतो तेव्हा मनुष्य माणूस राहत नाही, तो गुन्हेगार बनतो. म्हणूनच प्रेम जपा, पण त्यात सत्य आणि संयम ठेवा, कारण खोटं प्रेम नेहमी मृत्यूकडे नेतं आणि खरं प्रेमच माणसाला वाचवतं. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन
क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.